आमच्यासारखे जर जे सध्या जे रोगी असतात, जे खरं तर रुग्ण असतात, त्यांना तुम्ही बरं करता, पण एक काय संदेश द्याल जर हॉस्पिटल लाईफ आणि क्रिकेट लाईफ यामध्ये काय डिफरन्स आहे? क्रिकेट खेळून पैसे मिळाले असते तर मी बहुतेक इथेच पडलो असतो दिवसभर. अनफॉर्च्युनेटली घरी बायका पोर आहेत, डिमांड्स असतात, त्यामुळे तिथे जावं लागतं. पण ऑब्व्हियसली ॲज अ हेल्थ बेनिफिट क्रिकेट म्हणा किंवा कुठलाही गेम असू द्या, ग्राउंडवर जेव्हा तुम्ही येता, मातीशी जेव्हा तुम्ही जुळता, तो एक वेगळाच आनंद मिळतो. लहानपणीच्या आठवणी येतात. आणि सर्व इथे जे प्लेयर्स आहेत त्याच्यातले बरेच प्लेयर्स प्रोफेशनल लेवलला खेळणारे आहेत. त्याच्याच बरोबर बरेचसे प्लेयर्स हे खेळाडू आहेत. त्यामुळे अशी संधी त्यांना मिळणं, असा सांघिक कार्यक्रम इथे होणं, हे त्यांच्यासाठी एक पर्वणीच आहे. आणि मित्र हॉस्पिटलचे त्यासाठी नक्कीच मी आभार मानतो सर्व टीम कॅप्टनच्या वतीने. थँक्यू. हे होते अमित लंगुटे सर, ज्यांनी चांगला असा खरं तर खेळ दाखवला आणि ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ठरलेत. एक विशेष सूचना आहे, ज्या संपूर्ण टीम खेळतायत, टीम प्लेयर खेळतायत, फूड काउंटर ओपन झालं, आपले कुपन तुम्ही घ्या आयोजन कमिटीच्या वतीनं आणि तिथे जाऊन जेवणाचा आपण आस्वाद लुटू शकता. चला मॅचला होते सुरुवात. आपण कुठेही जाऊ नका, आवाज ऐकूयात. मराठी हिंदी भाषेमध्ये ज्यांचं प्रभुत्व आहे आणि पोटीपेक्षा एक दमदार खेळाडू आहेत, गौरीस्फोट उलव्याचे आमचे किरण पाटील सर, यांचा आपल्याला आवाज मायक्रोफोनवर ऐकायला मिळणार आहे. चला, उल्वे युनायटेड या संघाने मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग, 60 धावांचा हायेस्ट या संघाच्या नावावरती आहे. या संघामध्ये ही पुढची मॅच करंजाडे आणि उल्वे. ओ, यावेळेला विकेट किपर चकलाय, चेंडू सीमा पार, पहिला चौकार. चला, मॅचकडे आपण बोलत आहोत. 4 धावा. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा तीच चूक करतो यष्टीरक्षक. विकेट किपर काय करतोय हे समजायला मार्ग नाहीये. चेंडू सरळ स्विंग झाला, लेग स्टंप सोडून क्लोज किपर, आणि हा चौकार लॉंग स्टॉपच्या दिशेने. तीन चौकार लगातार. फलंदाज सचिन याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पहिले 2 चौकार 22 वाईटच्या स्वरूपात आलेला तो चौकार, आणि संघाची टोटल धावसंख्या 13. गोलंदाज संकेत, विकेट किपर कडे हातातून सुटलेले 2 चेंडू, ते चौकार आणि हा चौकार. पॉवर प्ले 38 सर्कल. हो, आता मात्र अडवलाय. काय जबरदस्त चेंडू आहे. आता डॉट झाला, आता डॉट चेंडू सांगता झाली. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या या धावा नक्कीच मी म्हणेन या उल्वे युनायटेड संघासाठी फायद्यात. मागच्या मॅच मध्ये उल्वे युनायटेड संघ तब्बल 60 धावा या संघाने ठोकल्या होत्या. तो संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये. सचिन गोरे आता मात्र स्ट्राइक एंड वरती. ओ, सुपर्ब, नाईस डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकता. ऑफ ब्रेक प्रकारचा हा चेंडू होता. चेंडू झपकन आजच्या दिशेने आलेला आहे, म्हणजे गिरकी घेतली. इनस्विंग चेंडू ज्याला आपण म्हणूया, अशा प्रकारचा हा चेंडू रिलीज झाला. सुपर्ब डिलिव्हरी. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 13. फुलटॉस मिड ऑनला, सिडी मिड ऑनला क्षेत्ररक्षक, आणि हा सिंगल. एका धावेने आता मात्र धावसंख्या पुढे जात आहे. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावर. पहिला गोलंदाज संकेत पवल, आणि फलंदाजीला आपण आता स्ट्राइक एंड वे गेले रवींद्र दिघे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅच मध्ये सुपर परफॉर्मन्स ज्याने दाखवलं
तर रवींद्र दिघे यावेळेला स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. बरेच उशिरानंतर त्याला स्ट्राईक आलेली आहे आणि तो आता स्ट्राईक एंड वरती फेस करणार आहे, तो म्हणजे गोलंदाजाला. संकेत या गोलंदाजाला तो फेस करणार आहे. संकेत पवाल. फुलटॉस आणि डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र खाली आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 रन्स बाउंड्री, चौकार. चार धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 लॉस ऑफ 0 विकेट. करंजाडे लायन्स क्षेत्ररक्षण करत असताना पहिलं षटक, त्याच्यामध्ये 2 बाईचा, एक वाईटचा चौकार आणि एक बाईचा, म्हणजे 9 धावा या मी म्हणेन फ्री मध्ये आल्या आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये उल्वे युनायटेड संघासाठी. आणि आता मात्र गोलंदाज बघा, उल्वे युनायटेड संघ जर हा मॅच जिंकला तर डायरेक्ट सुपर 8ला क्वालिफाय होऊ शकते. मात्र करंजाडे लायन्स संघाला ही मॅच जिंकावीच लागेल, कारण या अगोदरचा सामना करंजाडे लायन्स संघ पराभूत झालेला आहे. त्यामुळे ही मॅच जर त्यांनी गमावली तर या स्पर्धेमधून, या मैत्री हॉस्पिटल प्रीमियर लीग मधून त्यांचा प्रवास कदाचित आज संपू शकेल. म्हणजे ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, स्पेशली करंजाडे. ही मॅच तुम्हाला जिंकावीच लागेल. यावेळेला चेंडू वाडिश लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये एकदा वेगाने रवींद्र दिघे रनिंग बिटवीन द विकेट. बघा काय जबरदस्त धावत आहे. या 2 धावाने आता मात्र धावसंख्या पुढे जात आहे 20 धावा धावफलकावर. गोलंदाज आलेला आहे स्वप्नील. करंजाडे लायन्स या संघाकडून दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्वप्नील राईट मोर द विकेट. खोलात टाकलाय ब्लॉक हॉल. यॉर्कर लेंथ, ज्याला आपण यॉर्कर चेंडू म्हणतो. पुन्हा एकदा सिंगल रवींद्र. मी मागाशी पण पाहिजे मॅच बघितली, पहिल्या मॅच मध्ये पण त्याने सिंगल, डबल, ट्रिपल 4 धावा एकदा धावून काढल्या. काय स्टॅमिना आहे त्यांचा. रवींद्र दिघे सर. सचिन स्ट्राईक एंड वरते, पण रवींद्र दिघे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. त्यांची रनिंग बिटवीन द जबरदस्त आहे. काय जबरदस्त स्टॅमिना, फिटनेस. हा चेंडू अडवलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती ह्या सिंगल आलेले. आणि पंच आमच्याकडे वल्लेत बालाजी सर. यस, वाईड बॉल. बालाजी पिल्ले सर, अंपायर संजय म्हात्रे. हे 2 पंच मैदानामध्ये आपण बघत आहोत. धावसंख्या धावफलकावर 24 रन्स. स्टियर सन्मान दिला रवींद्र दिघे सर. त्यांना माहिती आहे की आता आमच्या धावा झालेल्या आहेत, आता आम्हाला थोडा संयमीने, शांत दिमागाने, कॉन्सन्ट्रेशन त्यांचं हेच आहे. सिंगल डबल वरती त्यांना जास्त फोकस केलाय. काय झालं इथं, काय घडलंय. विकेट किपर रेडी नाही, स्वतः नाराज आहे गोलंदाजांवरती यष्टीरक्षक. 1+4 पंचांचा वाईटचा इशारा. या बोनस धावा आहेत, या तुम्हाला मोजाव्या लागतील, काढाव्या लागतील, या वाचवायला हव्या. आता मी वारंवार हेच म्हणतो प्रणय की ज्या वेळेला बाईचे तुमचे 3 चौकार गेले असताना तुमचे क्षेत्ररक्षण कोणत्या प्रकारे सजलंय, फिल्डिंग तुमची कोणत्या प्रकारे लावली गेली आहे, हे देखील महत्वाचं आहे. आणि असे जर तुम्ही चौकार दिलेत तर मग खूप कठीण होऊन बसेल ही मॅच. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. चेंडू वाईडिश लॉंग ऑन. फलंदाज सचिन गोरेच्या बॅट मधून आल्या. सिंगल, डबल. बघा रवींद्र दिघे काय धावतायत ते, रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त आहे दोघांमध्ये. 32 झाल्यात. 32 धावा. ही मॅच त्यांना जिंकायचे, हा त्यांचा मनसुबा आहे, स्पष्ट दिसत आहे. कारण त्यांना क्वालिफाईड व्हायचं आहे सुपर 8 कडे लवकरात लवकर. हे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सध्या दोन्ही फलंदाज सलामीला आलेले आहेत. व्हॉट अ शॉट, इट्स अ ब्युटी. फाईन लेगच्या डोक्यावरून पंचांचा सिग्नल येतोय. 1 बाउन्स, चौकार. काय जबरदस्त. बघा फलंदाजा टान्स जर आपण बघितला, त्याचा फुटवर्क, पहिल्यांदा त्याने गोलंदाजाचा ऍक्शन व्हेरिएशन ओळखलं आणि त्याने फ्रंटफूटचा वापर करून शफल होऊन चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ज्या प्रकारे त्याने खेळून काढलं ना, उत्तम दर्जाची फलंदाजी. व्हेरिएशन केलं, मात्र त्याला बाहेरची दशा दाखवली. धावा धावफलकावर 36. अजून एक चेंडू शिल्लक आहे. काय होतं इथे करंजाडे लायन्स दुसऱ्या षटकामध्ये 36 म्हणजे 18
0-0च्या सरासरीने फलंदाजी चालू आहे. अशीच जर सुरुवात झाली तर 70+ धावा कदाचित तुम्हाला चेस कराव्या लागतील आणि ते खूप डोही जड होऊन बसेल, कठीण होईल. ओ आता मात्र बॅक टू द बॉलर. सुंदर चेंडू. अशा प्रकारे 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पूर्वार्धातील 2 षटक फिनिश आहेत आणि धावसंख्या धावफलकावर बिनबाद उल्वे युनायटेड 36. पुढची मॅच आहे कामोठे किंग्स वर्सेस उरण इंडियन्स. फर्स्ट या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी संपर्क करायचा आहे. दोन्ही संघांनी टॉस साठी, उरण इंडियन्स आणि कामोठे किंग्स. बॉलर नेम्स अमित. स्पिनर आहे गोलंदाज. फिरकी. ओ लेग ब्रेक. चेंडू फिरवलाय फाईन लेग कडे. चौकार. आणि हा चौकाराने धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. रवींद्र दिघे आणि सचिन गोरे ही ओपनिंग पार्टनरशिप जर आपण बघितली 40 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. अजून एकही फलंदाज बाद नाही. हा यावेळी विकेट किपरच्या हातातून चेंडू पुन्हा निसटलाय. सिंगल अगदी वेगाने दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि या 2 धावा बाईच्या स्वरूपात पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 42. थोडस खराब डिरेक्शन तिथं होत आहे. चेंडू अडवलं जात नाही आणि त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट उल्वे युनायटेड संघ उचलतोय. हा जबरदस्त चपराक दिली. पॉइंट क्षेत्र खाली आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. रवींद्र दिघे नाम तो सुना होगा. रवींद्र दिघे सर, उम्र कितना है आपका मालूम नहीं. मला वाटते 40+ असतील कदाचित. 40+ आहेत का सर? 44. यस, सल्यूट आहे सर तुम्हाला. या 44 वयामध्ये तुम्ही धावतायत. काय बॅटिंग केली आहे. हा काय जबरदस्त टायमिंग शॉट बघा मित्रांनो. व्हॉट अ टायमिंग. चेंडू सीमा पार. रवींद्र दिघे हा चौकार. काय बॅटिंग केली आतापर्यंत. 44 वय म्हटल्यानंतर या वयामध्ये बरेच खेळाडू म्हणा किंवा बरेच लोक असतात ते अंथरुणामध्ये बसून असतात, झोपलेले असतात. मात्र रवींद्र दिघे सरांचा फिटनेस बघा किती जबरदस्त आहे. सराव मला वाटतं त्यांची रेग्युलर प्रॅक्टिस कदाचित असू शकते, त्याशिवाय एवढं चांगलं ते खेळू शकत नाही. सरांशी आम्ही नंतर मुलाखत घेणारच आहोत की ते प्रॅक्टिस करतात काय, कसा काय त्यांचा शेड्यूल आहे. कारण काय जबरदस्त स्टॅमिना खूप जबरदस्त आहे त्यांचा. सिंगल, डबल, ट्रिपल, त्यानंतर बाउंड्री, षटकार. रवींद्र दिघे सर धावसंख्या धावफलकावर 50 झालेल्या आहेत. 50 रन कंप्लीट. उल्वे युनायटेड. व्हॉट अ शॉट. रवींद्र दिघेच्या बॅटचा तडाखा. पंच आम्हाला इशारा देतील की हा चौकार. 4 रन. 54 धावा धावफलकावरती. उल्वे युनायटेड संघ आणि करंजाडे लायन संघ पूर्णपणे या मॅच मध्ये सध्या बॅकफुट वरती. सेक्टर 25 मध्ये रवींद्र दिघे सरांची प्रॅक्टिस असते असे आम्हाला अप्पा यांनी कळवलेलं आहे. कारण बगैर प्रॅक्टिस तुम्ही एवढा चांगला क्रिकेट खेळू शकत नाहीये. आणि हेच आता आम्हाला चित्र दिसत आहे की रवींद्र दिघे सर, उम्र 44 भले क्यों ना हो मेरी, लेकिन मैं ये क्रिकेट आज भी उतने अच्छा खेल सकता हूं. आखरी गेंद, शेवटचा चेंडू. 54 धावा. गेंद गोलंदाज अमित. खूप महागडी गोलंदाजी.
पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहे. एक पहिली वेगाने घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या अशा प्रकारे 2 धावा पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जर बघितली 56. या स्पर्धेचा रेकॉर्ड हायएस्ट मला वाटते उल्वे किंगडमच्याच नावावर आहे, ज्यांनी 60 धावा काढल्यात. पुन्हा त्यांचाच रेकॉर्ड तेच ब्रेक करतील असंच वाटत आहे. 60 धावांचा हायएस्ट त्यांचा आहे आणि त्यांचा हायएस्ट स्वतःच ब्रेक करू शकतात, कारण आता 56 झाल्यात, अजून एक षटक बाकी आहे. चला आता गोलंदाज आपण आढावा घेऊया. धावसंख्या जर बघितली, पहिलं षटक संकेत पवल 18 धावा, दुसरं षटक स्वप्नील 18 धावा, तिसरं षटक अमित 20 धावा. म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी महागडी गोलंदाजी केली आहे. आणि आता मात्र शेवटचा गोलंदाज करंदाडे लायन संघाकडून शेवटचा गोलंदाज, बॉलर्स, लास्ट बॉलर. चला आता इनिंग ब्रेक मध्ये कामोटे किंग्स आणि उरण इंडियन्स टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे. कामोटे किंग्स आणि उरण इंडियन्स टॉस करण्यासाठी आपण त्वरित मैदानाचा या कॉमेंट्री बॉक्स, प्रेझेंटेशन बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. चला हरी अप. लास्ट 6 चेंडू स्लॉग ओव्हर आणि स्ट्राईक एंड वरती आता मात्र सचिन गोरे आणि रवींद्र दिघे ओपनिंग पार्टनरशिप. 56 धावांची ही साजेदारी, ही भागीदारी या मॅच मध्ये बरंच काही सांगून जाणार आहे. फिल्डिंग व्यूहरचना चक्रव्यूह, आता मात्र फिल्डिंग बदलली. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप बॅकवर्ड, डीप मिड विकेट, सिलिम मिड ऑन, सिलिम मिड ऑफ, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. हे चक्रव्यूह आपण बघितलं या शेवटच्या षटकामध्ये. कट शॉट, सिलिम मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव आणि आता एका धावेने 57 धावा धावफलकावर. रवींद्र दिघे वैयक्तिक मला वाटत आहे 22 धावांवरती वैयक्तिक, 23 धावांवरती वैयक्तिक रवींद्र दिघे हा खेळत आहे. स्ट्राईक एंड वरती पुन्हा रवींद्र. जबरदस्त चेंडू. आता मात्र ब्लॉक हॉलचा वापर, ब्रह्मास्त्र. 57 धावा धावफलकावर. जबरदस्त. आता पुन्हा एकदा डॉट बॉल. ही गोलंदाजी जर सुरुवातीला कदाचित झाली असती तर एवढ्या धावा झाल्या नसत्या. हा गोलंदाज मी म्हणेन थोडा उशिराने आलाय का, तुषार कांबळे. हा तुषार कांबळेचे 3 चेंडू मध्ये फक्त त्याने एकच धाव दिली आहे. जबरदस्त बॉलिंग. यावेळेला स्टेप आउट, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त एकच धाव. 58 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अठ्ठावन्न. यावेळेला चेंडू डॉट आणि फलंदाज बाद. ओपनिंग जोडी इथं मात्र फोडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये 58 धावा झालेल्या आहेत आणि फलंदाज जाहिद पटेल मैदान के अंदर. जाहिद पटेल मैदानामध्ये दाखल होतोय. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. चला शेवटचा चेंडू, धावसंख्या 58 झालेली आहे. आता मात्र या षटकामध्ये तुषार कांबळे फक्त 2 धावा, 1 विकेट, कमबॅक करणारी गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग एफर्ट. हा पंचाने वाईट दिलेला आहे. 58 आणि 59 धावा झालेल्या आहेत. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे.
ओ बॅक टू द बॉलर. ओ काय गरज नसताना म्हणजे डायरेक्ट थ्रो आणि सिंगल. दुसरीसाठी रवींद्र दिघे आलेले आहेत. 2 धावा ज्या हा चेंडूवरती एकही धाव नव्हती असं वाटलं होतं, मात्र चेंडूवरती 2 धावा घेतल्या. याला म्हणतात चलाकी, चतुराई. आणि त्या चतुराईमध्ये या 2 धावाने संघाची धावसंख्या 61 झालेली आहे. आणि 62 धावांचा जो रेकॉर्ड होता हायएस्टचा युनायटेडचा, स्वतःनेच स्वतःचा रेकॉर्ड तोडलाय. आणि धावांची गरज आहे 62. 24 चेंडू आणि 62 धावा. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. कामोटे किंग्स वर्सेस उरण इंडियन्स. सर आपण टॉस करून घेऊया सर. चला कामोटे किंग्स आणि उरण इंडियन्स. चला युनायटेड उल्वे आपण मैदानामध्ये जायचं आहे. टॉस झालेला आहे. उरण इंडियन्स वर्सेस कामोटे किंग्स. या आजच्या दिवसातील ही 8वी मॅच आहे संजय. 8वा सामना. 2 वाजलेत फक्त 2:15. याला म्हणतात रूल्स एंड रेगुलेशन. बालाजी पिल्ले इसे कहते सही समय पे मुकाबले शुरू होना. 2:10 8वां मैच फिनिश होगा. अब चलिए उल्वा यूनाइटेड फील्डिंग के लिए आप मैदान के अंदर तुरंत जाइए. हरिओम मात्रे किधर है? दिखाई नहीं दिए डॉक्टर सर. है ना, पिछले मुकाबले में आपने वन डाउन की थी. इस मुकाबले में आप उतरे नहीं थे, मुझे लगा आप आए नहीं. पिछले पहला मुकाबले का टॉस आपने किया था सर. बैटिंग जीती थी. टॉस जीतकर बल्लेबाजी कितने लकी थे कप्तान. और इसे कहते हैं सोच. बल्लेबाजी का फैसला उन्होंने पहले मुकाबले में किया था. टॉस हो चुका है. कामोटे ने टॉस जीतकर बॉलिंग. कामोटे ने टॉस जीतकर पहले बॉलिंग का फैसला किया और गेंदबाजी करेंगे उरण इंडियंस. बैटिंग करेंगे उरण इंडियंस. उरण इंडियंस अगले मुकाबले में बल्लेबाजी करेंगे तो कामोटे किंग्स गेंदबाजी. ओके. चला मित्र हॉस्पिटल नवी मुंबई प्रीमियर सर्जिकल अँड रोबोटिक्स सेंटर खारघर आयोजित स्पर्धा, त्याच्यामध्ये आपण स्पेशालिटी मी मगाशी पण सांगितल्या. त्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी सेंटर, पेडियाट्रिक अँड एडल्ट यूरोलॉजी, हायपोस्पेडिया, किडनी स्टोन, urinary stones, enlarger prostate, gallstone hernia, piles and fissures, gastroenterology and hepatology, endoscopy, colonoscopy and ERCP, urogynecology, nephrology, oncology, urology, gynecology and infertility, uterine fibroid, ovarian cyst, uterus removal, urinary incontinence, orthopedic, joint replacement, consultant physician, ear, nose and thorax, cosmetic and plastic surgery, physiotherapy, pathology and pharmacy. त्यानंतर सर्व्हिस आपण सेवा जर बघितल्या मित्र हॉस्पिटलच्या, त्याच्यामध्ये रोबोटिक अँड लेझर, युरोफ्लोरोमेट्री, त्यानंतर यूरोडायनामिक्स, USG, सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, 2D इको अँड ECG, लिव्हर इलेस्टोग्राफी, ऑब्स्टेट्रिक्स सोनोग्राफी, 2D 3D 4D, एनोमॅली स्कॅन अँड कलर डॅपियर, कलर डॉपलर. हे एवढ्या सेवा आहेत. त्या नाव वाचताना पण आम्हाला थोडा प्रॉब्लेम. एवढ्या सेवा या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व राबवलं जात असतं. आणि स्पेशालिटी मी तुम्हाला वाचून दाखवलं मगाशी. एवढे स्पेशलिटी, इतने स्पेशलिटीज मित्र हॉस्पिटल के अंदर है और उनके माध्यम से टूर्नामेंट का आयोजन 8वां सीजन है. बहुत ही बड़ा हॉस्पिटल है खारघर में.
उसके बाद हम जाएंगे मैनेजिंग डायरेक्टर, उनके पास, जिनका काफी बड़ा योगदान रहता है इस टूर्नामेंट के लिए, जो 6 महीने नाम लिए थे 7, जिनमें डॉक्टर अरविंद कुमार सिंगल, डॉक्टर मनीष दुबे, डॉक्टर विजय कुमार मल्लाड़ी, डॉक्टर नंदिता दुबे, डॉक्टर अमित गरत, डॉक्टर जी भरत कुमार और डॉक्टर मारी म्यूथ्यू, डॉक्टर मारी मुट्टू, ये सब मैनेजिंग डायरेक्टर मित्र हॉस्पिटल। और ऑर्गेनाइजर जिन्होंने इस टूर्नामेंट का आयोजन किया, जिनमें एडमिनिस्ट्रेटर है डॉक्टर अजित बाविस्कर सर और श्री डॉक्टर सूरज गेडाम सर, इनका बहुत ही बड़ा योगदान। और उनको साथ दिया है संगम पाटिल, श्रीकांत वलेकर, कुणाल खांडेकर, किरण खरात, देवीदास शिरोले, राकेश गौते, सूरज जुगारे, विशाल सोनावने, राजू राठौड़ और हाउसकीपिंग टीम, ये सब ऑर्गेनाइजर है मित्र हॉस्पिटल की तरफ से। बहुत ही बड़ा शानदार जानदार आयोजन नियोजन। और ये मित्र हॉस्पिटल का हमने जो आपको सब पढ़ के सुना, ये सब फैसिलिटीज और सर्विसेज स्पेशलिटीज सब इस हॉस्पिटल के अंदर हमने आपको लाइव के जरिए सुनाए। जो लाइव हम देख रहे पूरे 199 देशों में इस टूर्नामेंट को लाइव हम देख रहे, 199 कंट्रीज इस टूर्नामेंट को लाइव देख रहे, तो ऐसे में सब हमने इस फैसिलिटी आप तक पहुंचाए। तो काफी बड़ा हॉस्पिटल है, काफी बड़ा नाम। और मैदान के अंदर चलते हैं अब। व्हाट अ शॉट, देखिए बहुत ही बेहतरीन शॉट, हुलवे यूनाइटेड किंगडम हल्के में आपने लिया इस मुकाबले में। और पहली 2 गेंदों के ऊपर 2 चौवे दागे हैं। बल्लेबाज तुषार कांबले, नाम तो सुना होगा, मगर तुषार कांबले की तरफ हम जाएंगे तो पहले सत्र में क्या बेहतरीन गेंदबाजी की थी, और अब बल्लेबाजी में ओपनिंग में आए जेन्युइन ऑलराउंडर हम जिसे कहेंगे। 4-4, 2 बाउंड्री, 8 रन, 62 का पीछा करना है। और ऐसे में जानती है ये बल्लेबाजी करने वाली टीम करंजाड़े लायंस कि ये मुकाबला उन्हें किसी भी हाल में जीतना है, चाहे जो कुछ भी हो जाए, ये मैच हम जीतेंगे। फिर से स्कूप मारना चाहते थे, फाइन लेग के ऊपर से इस गेंद को खोलने की कोशिश, लेकिन डॉट गेंद, सॉरी सिंगल, 1 रन आया। लेग बाइस के तौर पर ये सिंगल से बल्ले से लगा है। ओके, 9 रन 3 गेंदों के समाप्ति के बाद। गेंदबाजी में हम देख रहे ताबिश पठान गेंदबाजी कर रहे राइट अबाउट द विकेट से। ओ, यहां से डीप पाइन में खिलाड़ी फील्डिंग खराब, फंबल, उसका फायदा उठाया। 2 रन पूरे होते हुए तीसरी यहां पर रविंद्र संते होते, रविंद्र दिगे अगर होते तो ये 2 रन होते, 3 रन होते पूरे आराम से। काफी अच्छा दौड़ते हैं वो। टीम का टोटल 11 रन, 11 लॉस ऑफ 0 विकेट। 4 गेंदें अब तक खर्च हो चुकी है। रन रेट कहेंगे प्रणय 15.50 का रिक्वायर्ड रन रेट। ओ, इस बार विकेट कीपर को चकमा देने वाली गेंद सीमा रेखा की तरफ दौड़ रही है बल्लेबाज खिलाड़ी। 2 रन, तीसरे की कोशिश वहां पर, और 3 रन मुकम्मल होते हुए। अंपायर का लेग बाइस का इशारा आता हुआ कि 3 रन से टीम का टोटल आगे जाएगा 14 रन। अभी भी इस ओवर की अंतिम गेंद है, पावर प्ले की लास्ट बॉल है। यहां से चौवा आता है तो 18 बन जाएंगे, छक्का आता है तो 20 रन। तो रन रेट से जिस हिसाब से बल्लेबाजी चाहिए, बिल्कुल उस तरह से बल्लेबाजी हो रही है। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। ताबिश पठान अंतिम गेंद करेंगे उल्वे यूनाइटेड की तरफ से। ओ शाबाश, रिवर्स शॉट, सीमा रेखा के बाहर, स्विच हिट का इस्तेमाल, 4 रन, बाउंड्री। 18 रन तुषार कांबले, 3 बाउंड्री अब तक लगाए हैं और टीम का टोटल आगे जाता हुआ 18 पहले ओवर के समाप्ति के बाद। पहले सत्र में उल्वे यूनाइटेड के भी 18 रन थे और करंजाड़े इनके टीम के भी 18 रन है। करंजाड़े लायंस अब 18 गेंदें बची है और 44 रनों की जरूरत। 18 चेंडू 44 धावा, 18 गेंदों में 44। चलिए मुकाबले में मजा आएगा। गेंदबाजी कमान
विजय टकले। पहले मुकाबले में विजय ने पावर प्ले में पहला ओवर किया था, इस मुकाबले में उन्होंने सेकंड ओवर आए हैं। ताबिश पठान से पहला ओवर करवाया और थोड़ा सा महंगा साबित भी यहां पर हुआ है, लेकिन वुल्वे यूनाइटेड आपको ये मुकाबला जीतेंगे तो सुपर 8 में जाएंगे, तो उनके लिए भी महत्वपूर्ण मुकाबला है। फील्डिंग में बार बार बदलाव हो रहा है क्योंकि कौशल मोमेंट है यहां से, क्योंकि एक गलती आपका सुपर 8 का रास्ता खत्म हो सकता है, लेकिन एक अच्छी सोच करंदड़े लायंस आपको आगे ले जा सकता है। सुपर्ब, इसे कहते हैं डिलीवरी, स्विंग एंड मिस, लेग ब्रेक जिसे हम कहेंगे, फिरकी जिसको हम कहते हैं, और डॉट गेंद की समाप्ति। वेरिएशन, बहुत ही अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति, लेकिन करंदड़े लायंस आपको सिक्सर 4 रन यही सोच होगी, क्योंकि 44 चाहिए। आने वाली 18 गेंदें थी, अब 17 गेंदों में 44 चाहिए। विजय टकले राइट एम आउट द विकेट से। ओ फुल टॉस थी, मिस कर गए, ये बाहर जानी चाहिए थी गेंद। बल्लेबाज सुहास गावड़े डॉट खेल गए, ये छक्का आना चाहिए था। अब 16 गेंदों में 43 रनों की जरूरत। 16 चेंडू 43 धावा, 16 गेंदे 43 रन। विजय टकले राइट एम आउट द विकेट। तुषार कांबले जिन्होंने इस मैच में बहुत ही बेहतर बल्लेबाजी की है, वो बल्लेबाज स्ट्राइक एंड पर। लोअर फुल टॉस गेंद थी और आगे आए थे बल्लेबाज। कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल था, लेकिन वेरिएशन विजय टकले जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी, अब तक 3 गेंदें डाली है जिसमें सिर्फ 2 रन खर्च किए। फासला बढ़ेगा, 15 में 42 चाहिए, 15 में 42 रनों की जरूरत। अब सिक्सर 4 रन चाहिए किसी भी हाल में। शॉर्ट गेंद, डीप मिड विकेट का क्षेत्र खाली है, गेंद सीमा रेखा के बाहर, बाउंड्री 4 रन। 13 गेंदों में 38 रनों की जरूरत है। कितनी गेंद? 14 गेंदों में 38। एक का सिक्सर आना चाहिए यहां से प्रणय, तो मजा आएगा, लेकिन वुल्वे यूनाइटेड डॉट गेंद, तो मुकाबले में कमबैक फिर से मजा आएगा। 14 गेंदों में 38 रनों की जरूरत है। 14 चेंडू 38 धावा, स्ट्राइक एंड वर्थी सुहास गावड़े। शॉर्ट लेन, व्हाट अ टाइमिंग, ये सीमा पर चरण सिक्सर। सुहास गावड़े के बल्ले से आता हुआ ये दनदनाता हुआ छक्का। भाई ये मुकाबला इतना आसान लग रहा था, उतना आसान नहीं होगा, क्योंकि करंदड़े लायंस जानते हैं क्योंकि यहां से जीतेंगे नहीं तो घर जाएंगे। अगर जीतते हैं तो अगले दौर के लिए क्वालिफाई कर सकते हैं, लेकिन वुल्वे यूनाइटेड आपने हल्के में लिया है अपोजिशन को, आपने हल्के में लिया, इस वजह से ये मुकाबला इस हालात में। पावर प्ले में पहले गेंदबाज आपने विजय टकले को नहीं लाया और इसका उल्टा खामियाजा भुगतना पड़ रहा है, क्योंकि टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 30 रन, 13 गेंदे 32 रनों की जरूरत है। 13 रिमेनिंग बैलेंस डिलीवरीज एंड 32 रन रिक्वायर्ड। क्या होगा इस मुकाबले का रिजल्ट? 13 गेंदे 32। सुहास गावड़े, व्हाट ए शॉट, डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में, सीमा पार, 4 रन बाउंड्री। काश यहां पर अभी डीजे होता ना तो ये मजा आता बाउंड्री सिक्सर के बाद, लेकिन 10वीं कक्षा के जो एग्जाम शुरू है इस वजह से डीजे अलाउड नाही आहे. 10वीची परीक्षा असल्यामुळं डीजे अलाउड नाही आहे. चला आता 12 चेंडू आणि 28 धावांची गरज है. 12 गेंदों में 28 रनों की जरूरत है और टीम का टोटल करण दाड़े लाइन 34. प्रणय हमें बता रहे थे कि ये करण दाड़े लायंस है जिन्होंने पहले मुकाबले में सिर्फ 16 रन बनाए थे, 17 रन बनाए थे और ऐसा लगा नहीं था कि ये मुकाबला इतना आगे लेके जाएंगे. लेकिन क्या दोस्तों, क्रिकेट है, जब खुद के ऊपर आती है ना तो बहुत कुछ खिलाड़ी ऐसे खुद को बना के दिखा दे. और संतोष कांबले, तुषार कांबले और सुहास गावड़े, ये 2 बल्लेबाज. अब 12 गेंदों में 28 रनों की जरूरत है. गेंदबाज कौन होगा? गेंदबाज, बॉलर्स नेम सागर पाटिल.
सागर पाटिल गेंदबाजी करेंगे। 12 गेंदों में 28 रनों की जरूरत। पिछले मुकाबले में सागर ने अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी। लेकिन अब सागर पाटिल और उनके कप्तान, आपको तो एक ही करना है यहां से भाई कि विकेट निकालिए। एक विकेट या तो तुषार कांबले की निकालिए या फिर सुहास गावड़े की निकालिए। जो पार्टनरशिप, जो साझेदारी बन रही है, उस साझेदारी को आपको तोड़ना बहुत ही जरूरी है, क्योंकि जितना देर ये विकेट के ऊपर रहेंगे उतने ज्यादा रन बनाएंगे। तो ऐसे में ये बहुत जरूरी है उल्वा यूनाइटेड के लिए कि ये मुकाबला जीतना है तो विकेट की दरकार। यहां पर एक विकेट कोशिश करनी होगी। 12-28, सुपर्ब, अच्छी गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर। 11 गेंदे, 28 रनों की जरूरत। सागर पाटिल इस वक्त गेंदबाजी करते हुए 11 गेंदों में 28 रनों की जरूरत है। सागर पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। बहुत ही अच्छी कसी हुई गेंदबाजी करते हैं। पिछले मुकाबले में भी बहुत ही अच्छी गेंदबाजी उन्होंने की थी। लेफ्ट आर्म राउंड द विकेट और इस वक्त सामने की तरफ बहुत ही अच्छी फील्डिंग, वहां पर सिर्फ एक रन मिलेगा। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं और ऐसे में एक रन से टोटल आगे जाएगा। टीम का टोटल आगे जाने के बाद अब 10 गेंदे हैं और 27 रनों की जरूरत है। 10 गेंदे, 12 में 28 चाहिए थे, अब एक सिंगल आया 2 गेंदों के ऊपर, यानी कि 10 गेंदों में 27 रन चाहिए। ताहा चेंडू 27। सुहास गावडे यावेळेला डीप मिड विकेट आणि मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू खेळून काढलाय। फक्त एकच धाव, सिंगल 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 से स्कोर आगे जा रहा है। टीम का टोटल 36। अब 9 गेंदों में यहां पर 26 रनों की जरूरत है। 9 गेंदे 26। सागर पाटिल बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए। ओह, बहुत ही अच्छी गेंदबाजी, मिड विकेट के क्षेत्र में से सिंगल, तेजी से पूरी, दूसरे की कोशिश वहां पर, और ये 2 रन पूरे होते हुए 2 रन से टोटल आगे जाएगा 38 रन, यानी कि 8 गेंदों में 24 चाहिए। 8 में 24, 12 में 28 चाहिए थे, 4 में 4 के रन खर्च किए। इसे कहते हैं ताबड़तोड़ गेंदबाजी। ओह, बेहतरीन। अब छक्का आना चाहिए यहां से, 6 और 4 रन जरूरी है। करंजाड़े लायंस इतना अच्छा आप खेले तो फिनिश अच्छा होना चाहिए। एक सिक्सर मुकाबले में लास्ट ओवर तक मुकाबला जा सकता है। 8-24, फुल टॉस, फील्डर वहां पर कैच होने की संभावना और एक कैच ड्रॉप। कैच छोड़ा है तुषार कांबले का और इसका नतीजा यह है कि ये 2 रन मिलेंगे। 40 रन पूरे होते हुए, यानी कि अब 7 गेंदे 22 रनों की जरूरत। 7 चेंडू 22 धावा, 7 गेंदे 22 रन। बहुत ही बड़ा रिजल्ट होगा इस गेंद के ऊपर। ये गेंद इस मुकाबले का रिजल्ट बता सकती है। 7-22। ओ, शायद वाइड जा सकती थी छोड़ते तो, लेकिन बाएं पैर के ऊपर उनके गेंद टकराई, कोई रन नहीं। और इसी के साथ तीसरा ओवर समाप्त। सागर पाटिल का एक बहुत ही खूबसूरत ओवर जिसमें उन्होंने खर्च किए हैं 5 रन, 6 रन खर्च किए और बहुत ही उम्दा गेंदबाजी। लास्ट 6 गेंदे बची है और रन चाहिए 22। 6 गेंदे 22 रन। उल्वे यूनाइटेड सुपर 8 के दरवाजे के ऊपर दस्तक देती हुई 6 गेंदों में 22 बचाती है तो सुपर 8, 6 गेंदों में 22 नहीं बचाएंगे तो आने वाले अगले मुकाबले उन्हें कठिनाई हो सकती है। लेकिन करंजाड़े लायंस ये मुकाबला जीतेंगी तो एक चांस उनको शायद रह सकता है, लेकिन हारेंगे तो फिर इस शायद टूर्नामेंट से, सीजन 8 के इस मैत्री हॉस्पिटल के प्रीमियर लीग से वो बाहर हो सकते हैं। बहुत बड़ा रिजल्ट होगा इस 6 गेंदों के ऊपर। उल्वे यूनाइटेड वर्सेस करंजाड़े लायंस। 6 गेंदे 22। तुषार कांबले और सुहास गावड़े ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर है तो बन सकते हैं 6 में 22। ओ, कारपेट के सहारे गेंद को ढकेला है, सिंगल, पूरा खराब फील्डिंग। 2 रन पूरे होते हुए क्या तीसरे के लिए आएंगे और तीसरे की यहां पर कोशिश होती हुई और ये 3 रन पूरे, 3 रन, 43 ना, 43 रन, 5 गेंदे 19 रनों की जरूरत। सर मुकाबला अगर लेवल होता है तो क्या है?
नाही ना, कंपल्सरी चेसिंग आहे ना, ठीक आहे. चला कंपल्सरी चेसिंग आहेत, ते लक्षात ठेवायचे आहे. सर्व संघांनी धावा कंपल्सरी बनवायचे आहेत, म्हणजे 19 धावा कंपल्सरी आहेत. 19 रन आपको कंपल्सरी बनाने होंगे. पांच गेंदे 19 रनों की जरूरत है. तुषार कांबले स्ट्राइक एंड के ऊपर. ओह, यहां से अंपायर अहमद मुड़ चुके. वाइड बॉल, यानी मुकाबला बना हुआ है. 5 गेंदे 18 रनों की जरूरत. गेंदबाज प्रदीप पैडी. प्रदीप यहां से गेंदबाजी करते हुए 5 गेंदों में 18 रन इस मुकाबले में चाहिए जीतने के लिए करंदाड़े लायंस. हो गए हवा में, कितने रन आएंगे? 1 2 3 4. तुषार कांबले शायद थक चुके हैं, ऐसा लग रहा है उनके बॉडी लैंग्वेज की देखते हुए कि शायद उन्हें थकावट आ चुकी है. उनका बॉडी लैंग्वेज साफ साफ बता रहा है कि वो पूरी तरह से थक गए. शुरुआती ओपनिंग में आए थे और अब उनका थोड़ा सा इस मुकाबले में देख रहे हाल रेलचल देख रहे कि किस तरह से वो थके हुए हैं. लेकिन अब गेंदे बची है 4 और 16 रनों की जरूरत. एक सिक्सर चाहिए इस मुकाबले में आने वाली 2-3 गेंदों के ऊपर. और यहां से कैच होने की संभावना. सागर पाटिल और तुषार कांबले की यहां पर पारी समाप्त. बहुत अच्छा खेले तुषार कांबले. शुरुआत अच्छी उन्होंने दी थी टीम के लिए, लेकिन फिनिश नहीं कर पाए और थोड़े से निराश नाराज, क्योंकि अब 3 गेंदों में 16 रन, यानी कि 2 सिक्सर और 1 बाउंड्री चाहिए. चला, ही मॅच संपल्यानंतर पुढचे 2 संघ कामोठे किंग्स आणि उरण इंडियन्स, आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. नए बल्लेबाज अभिजीत. 3 गेंदे 16, 2 सिक्सर 1 बाउंड्री करंजाड़े लायंस को मुकाबला जीतने के लिए. ओ, गेंद हवा में है, विकेट कीपर गेंद के नीचे, कैच ड्रॉप. कोई बात नहीं, लेकिन मुकाबला अब पूरी तरह से एक तरफा हो चुका है. अब 2 गेंदों में 15 रन तो नहीं बनेंगे. एक आध 9 बॉल उसके ऊपर सिक्सर तो ठीक है, वरना मुश्किल है. प्रदीप गेंदबाजी करते हुए. उल्वे की तरफ से शुरुआती 2 गेंदबाज थोड़े महंगे साबित हुए थे, लेकिन उसके बाद सागर पाटिल और प्रदीप, इन 2 गेंदबाजों ने बहुत ही अच्छी गेंदबाजी. दो गेंदों में 15 रन. ओ, सुहास गावड़े नॉट आउट रहेंगे, लेकिन कर नहीं पाए, मुकाबला फिनिश नहीं कर पाए. पिछले ओवर में सिक्सर बाउंड्री लगाई थी, लेकिन बैड लक, हार्ड लक. करंदाड़े लायंस निराश होंगे, नाराज होंगे. दोनों मुकाबले वो हार रहे. पिछला मुकाबला भी वो हार चुके हैं और ये मुकाबला हारने के बाद उनका जो रास्ता है इस प्रीमियर लीग का, वो शायद खत्म हो जाएगा. लास्ट बॉल, 15 रन, 14 रनों की जरूरत है. ओ, काफी देर बाद ये छक्का आया, लंबा छक्का, और 8 रन से मुकाबला हारी है करंजाड़े लायंस. एंड वुल्वे यूनाइटेड गोस टू सुपर 8. 2 मुकाबले जीतने के बाद क्वालिफाई कर चुकी है.